अहिल्यानगरमधील सौंदाळा जातमुक्त. आमच्या गावानं जात सोडली. सौंदाळा गावाचा क्रांतिकारी ठराव. जात नाही ती जात असं आपल्याकडे उपरोधिकपणे म्हटलं जातं. पण अहिल्यानगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावानं या म्हणीला कायमची मूठमाती दिली आहे. नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावानं जात मुक्तीचा ऐतिहासिक निर्णय घेत संपूर्ण देशासमोर एक नवा आदर्श ठेवलाय. काय आहे हा सौंदाळा पॅटर्न आणि गावकऱ्यांनी नक्की कोणता विडा उचललाय हे पाहूया. गावात कोणतीही अस्पृश्यता, सामाजिक बहिष्कार किंवा जातीय अन्याय, गावातील कोणीही जातीय तेढ निर्माण होईल अशी सोशल मीडियावर पोस्ट करणार नाहीत. तसे आढळल्यास ग्रामपंचायत, ग्रामसभा आवश्यक ती कायदेशीर कारवाई सदर व्यक्तीवर करेल. ग्रामसभेत जातमुक्त गाव करण्याचा ठराव मांडण्यात आला. जात, धर्म, पंथ किंवा वंशाच्या आधारावर गावात कोणताही भेदभाव नको. आंतरजातीय विवाह मोठ्या थाटात लावले जातील त्याला पूर्ण सामाजिक पाठिंबा असेल. जातीवाद पसरवणारे मेसेज करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईची तरतूद. माझी जात मानव हाच मंत्र आता प्रत्येक ग्रामस्थानं स्वीकारला. सौंदाळा गावामध्ये आम्ही जातपात मानत नाहीत. कोणत्याही जातीचा उत्सव असला, काही कार्यक्रम असला, आम्ही एकमेकांमध्ये जातो, एकमेकांमध्ये बसतो, जेवण खाणं होतं. जात नष्ट करणार किंवा जात हद्दपार करणार म्हणजे नेमकं काय तुम्ही करणार आहात? जात नष्ट करणार म्हणजे जे काही आपण आता समजा आंबेडकर असतील, फुले शाहू असतील, यांनी जे काही आपल्याला संविधानामध्ये सांगितलं की जातीभेद मानायचा नाही. म्हणजे जात तुम्हाला आरक्षण घ्यायचं आहे किंवा काही त्याचे फायदे घ्यायचे आहेत तर ते कागदापुरते मर्यादित असावेत, परंतु ते वागण्यामध्ये जात येऊ नये याच्यासाठी आपण प्रबोधन करत आहोत. खरं तर सौंदाळा गाव हे काही पहिल्यांदाच चर्चेत आलेलं नाही. यापूर्वीही या गावानं शिवीबंदी, विधवा पुनर्विवाह आणि विद्यार्थी हिताचे अनेक पुरोगामी निर्णय घेतले. आता सार्वजनिक ठिकाणी सण उत्सव, शासकीय योजना आणि सामाजिक कार्यक्रमातून जातीभेद पूर्णपणे हद्दपार करण्याचा ऐतिहासिक निर्णय गावानं घेतलाय. त्यामुळे जात निर्मूलनासाठी केवळ भाषणं देणाऱ्या या काळात सौंदाळा गावानं जात मुक्तीसाठी प्रत्यक्ष कृती केली. कागदावरची जात कधी नष्ट होईल, त्याला किती काळ जाईल हे अद्यापही सांगता येत नाही. मात्र सौंदाळा ग्रामपंचायतने गावातूनच सामाजिकदृष्ट्या जात नष्ट करण्याचा, जात हद्दपार करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो निर्णय निश्चितच देशासाठी पथदर्शी म्हणावा लागेल. सचिन मनसोडे, साम टीव्ही न्यूज, सौंदाळा, अहिल्यानगर.